पुढील बाबांचा संदेश। केवळ तर्कवादाने परमसत्याचे ईश्वरी ज्ञान होणे शक्य नाही, कारण परमसत्य इतके महान आहे की सहजासहजी कोणाला ते प्राप्त होत नाही। एखाद्याने लाखो वर्ष चिंतन तपश्चर्या केली असेल आणि जर त्याने सद्गुरु प्रेम किंवा सद्गुरु भक्ती संपादन केली नसेल तर त्याला परमसत्याचे ज्ञान कधीच होणार नाही। भौतिक इंद्रियाद्वारे कोणीही मनुष्य ईश्वराला पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्याचा अनुभवही घेऊ शकत नाही। परंतु प्रारंभापासून सद्गुरु कृपा संपादन करून जर मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न झाला असेल तर त्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो। आजकाल टीव्ही चॅनलवर आस्तिकवादी आणि नास्तिकवादी यांच्यात चर्चा घडवून ईश्वर आहे की नाही अशी चर्चा करून त्यातून कोणालाही ईश्वर दर्शन होणार नाही अशी चर्चा घडवून आणणारे आणि चर्चेत भाग घेणारे व ऐकणारे सगळेच मूर्ख ठरतात, कारण त्यातून ईश्वर तत्वाची निंदा करविली जाते। सद्गुरु कृपा डावलून वैज्ञानिक प्रयोगशाळेत गॉड पार्टिकलचा शोध करत बसलेत, पण अद्याप कोणालाच गॉड पार्टिकल सापडले नाहीत। सापडले म्हणत असतील तर ती लोकांची फसवणूक आहे। प्रत्येक सूर्यकिरण हा सूर्याचा कण आहे, म्हणजे सन पार्टिकल आहे। तसे प्रत्येक जीव हा गॉड पार्टिकल आहे। शिव हा गॉड आहे आणि जीव हा शिवाचा पार्टिकल म्हणजे गॉड पार्टिकल आहे। ह्या साधुसंतांनी मांडलेल्या सिद्धांताचा विचार करणार नाहीत तोपर्यंत तो गॉड पार्टिकल कधीच सापडणार नाही। आता आपल्याला संत कृपेने गॉड पार्टिकलचा शोध लागतो का पहा। मग आता तुम्ही कोण आहात? शिवाचा अंश जीव आहात, म्हणजे गॉड पार्टिकल। सद्गुरूंना परम सत्य पवित्र मानतो तो सर्व पाप, मल, विक्षेप, आवरण, दोष यापासून परममुक्त असतो। तोच परम सत्यापर्यंत जाऊ शकतो, अन्यथा हे सर्व अंदाज पंचेच। जसं शरीराला सोडून एखादा अवयव काही करू शकत नाही, तसं सद्गुरु कृपेशिवाय कोणीही काही करू शकत नाही। मल, विक्षेप, आवरण, दोष यात अडकून महापापी झाला आहे त्यांनाच वाटतं आपण सद्गुरूपेक्षा फार मोठं कार्य केलं आहे। श्रीपाद बाबांना जे जमलं नाही ते आपण केलं आहे असे वाटून घेणाऱ्याकडून कितीही मोठं कार्य झालं असलं तरी फार तर फक्त सात्विक कर्म झालं असेल। गीता सांगते कर्म होऊ द्यायचे नाही, म्हणजे या मंडळीचा परमार्थ भगवद्गीतेच्या विरोधात चालू आहे। आजकाल मायावादी संन्यासी, मायावादी गुरु, मायावादी साधक, मायावादी महाराज, मायावादी संप्रदाय यांचा फार सुसवाट चालू आहे। यांना भेटून आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणून किती सावधगिरी बाळगली पाहिजे। पुढील संदेश। युद्ध कसे होणार आहे व त्याचा परिणाम काय होणार आहे हे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शनाच्या वेळी सविस्तर सांगितले। तेव्हा भक्ताचे पालन व अनिष्टांचा नाश करणे हे युद्धाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाचे प्रयोजन आहे हे अर्जुनाला कळले। तेव्हा तो हर्षोल्लासित होऊन इतका आनंदित झाला होता की त्याचा आनंद अनावर होऊन विदेही अवस्थेत नाचत होता। भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे प्रयोजन ऐकून चराचरातील देवदेवता, सिद्धगण आणि उच्चतर लोकातील बुद्धिमान लोक सुद्धा आनंदित होऊन प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग पाहण्यास उत्सुक होऊन बसले होते। त्याच वेळी भगवंताचा प्रलयकाळी संवाद ऐकून नास्तिक आणि असुर भयभीत होऊन इकडे तिकडे पळत सुटले होते। भक्ताला आणि असुरांना दिलेली वेगवेगळी वागणूक पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णाची स्तुती करत त्याच्या भजनात गुंग झाला असताना सुद्धा श्रीकृष्णाला यादव पुत्र, माझा मित्र म्हटलेल्याचा त्याला सारखा पश्चाताप होत होता। त्या पश्चातापाने तो सारखा नमोस्तुते नमोस्तुते म्हणत होता। नमोस्तुते नमोस्तुते म्हणण्यात त्याचा पश्चाताप व्यक्त होत होता। या ठिकाणी ईश्वराला जाणलो नाही या पश्चातापाने अर्जुन नमोस्तुते नमोस्तुते म्हणत होता। या पश्चातापात आणि नमोस्तुते नमोस्तुते म्हणण्यात अर्जुनाची दिव्य प्रेममय भक्ती प्रगट होत होती। भगवंताला जे जमतं ते शंकर, ब्रह्मदेव यासारख्या कोणाला सुद्धा जमणार नाही असा ईश्वर प्रत्यक्ष मला बोध करत आहे असे वाटून अर्जुन पश्चातापातून मुक्त सुद्धा होत होता आणि जीवन सफल झाल्याचा आनंद सुद्धा घेत होता।
श्रीपाद बाबांना जमलं नाही ते आम्ही करतो असे उघड उघड म्हणणाऱ्यांना किती पश्चाताप झाला पाहिजे? हा पश्चाताप करून घेण्याची बुद्धी त्यांना होईल का? अशी बुद्धी त्यांना कधी होणारच नाही, कारण अहंकाराने त्यांचा पूर्णपणे नाश झाला आहे. ते असुर झालेत. जर झालेल्या चुकीचा पश्चाताप होऊन पश्चातापाने सद्गुरूंना नमस्कार केला तर सद्गुरू आपल्या भक्तांना क्षमा करतात. हा एक पर्याय आहे, पण तो पर्याय सुद्धा ते गमावून बसलेत. भगवान श्रीकृष्णांचा अनन्य प्रतिनिधी असल्यावाचून कोणीही दिव्यज्ञानाचा आचार्य किंवा अधिकारी असू शकत नाही. दिव्यज्ञानाचा अधिकारी नसेल तर त्याच्याकडून कोणाचा उद्धार होणार नाही. उलट अधिकाधिक जंजाळात गुरफटत जाणार आणि अधिक बांड फुटणार. वरील संदेश वाचल्यावर कोणाकोणाला काय काय अनुभव येत होता आणि कोणाकोणाला काय काय वाटत होतं? तसं तुम्हाला आवेगावच्या वैष्णव मेळाव्यात भीती वाटून इकडे तिकडे पळत होता की कशाचा आनंद घेत होता की नुसतं उत्सुकतेने पाहत होता की औपचारिकता दाखवण्यासाठी हजर होता? बाबांचा पुढील संदेश. ईश्वर तत्वालाच परमसत्य मानतात त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होते. जोपर्यंत दिव्यदृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत जगच दिसत असते. सद्गुरु कृपेने दिव्यदृष्टी प्राप्त होते तेव्हा जग नाही जगदीश आहे असे दिसायला लागते. जोपर्यंत मनुष्य मोह लोभातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होत नाही. सद्गुरु कार्याबद्दल संशय घेणाऱ्याला कधीच दिव्यदृष्टी प्राप्त होत नाही. दिव्यदृष्टी प्राप्त झाल्याशिवाय परमसत्य समजत नाही आणि तोपर्यंत जन्ममरणाच्या दुःख यातना भोगाव्या लागतात. गुरुभक्त असल्याशिवाय दिव्यदृष्टी प्राप्त होत नाही. गुरुभक्ताला सद्गुरूशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. गुरुभक्ताला त्याच्याकडून झालेल्या कार्याची कधीच जाणीव होत नाही. नास्तिकवादी म्हणजे सद्गुरूंचे परमतत्व न जाणणारा. असा नास्तिकवादी विश्वदर्शन घेतले आहे असे भासून स्वतः एखाद्या देवतेचा अवतार असल्याचे सांगून स्वतः मूर्ख होऊन दुसऱ्याला सुद्धा मूर्ख बनवत असतो. जे त्याचा खोटारडेपणा जाणत नाहीत ते सुद्धा मूर्ख ठरून नरक द्वारात जाऊन पडतात. कुरुसभेत धृतराष्ट्र पुत्रांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म, आचार्य द्रोण दोघेही मुकाट्याने बघत बसले होते. एखादी जबाबदार व्यक्ती सकर्तव्याच्या बाबतीत निष्काळजीपणा किंवा भ्याडपणा दाखवते तेव्हा ती दुष्कृत असते. तेव्हा त्यांना मारणे उचितच आहे असे भगवान श्रीकृष्णाने सांगून भीष्म द्रोण यांचा वध करण्यास भयभीत झालेल्या अर्जुनाला सावध करून त्यांचा वध करण्यास प्रवृत्त करतात. या ठिकाणी कोणाचे कर्म बघू नका असा सद्गुरू श्रीपाद बाबांचा संदेश आहे. या संदेशाचा काही मंडळी विपरीत अर्थ करून लोकांना सांगत असतात कारण सद्गुरूंचे परमसत्य त्यांना समजलेले नसते. अशी मंडळी दुष्कृत ठरतात. दुष्कृतांचा नाश ठरलेला आहे. दिव्य दृष्टी प्राप्त झालेल्या भक्ताला सद्गुरूंचे दिव्य विराट विश्वरूप पाहण्यात रुची नसते, कारण विश्वरूप पाहण्यात प्रेमाचे आदानप्रदान होऊ शकत नाही. भक्ताला आपला आदरपूर्वक भक्तिभाव सद्गुरूंना अर्पण करण्याची इच्छा असते तेव्हा तो देहरूपी सद्गुरू प्रतिमेला पाहून मनसोक्त आनंद घेत असतो. तेव्हा सद्गुरू सुद्धा त्याला प्रतिसाद देत असतात. अशा वेळी तुकाराम महाराज म्हणतात, अवघ्या दशा येणे साधती मुख्य उपासना सगुण भक्ती. म्हणून सद्गुरू श्रीपाद बाबांच्या प्रतिमेचे दर्शन घेणे, त्यांची पूजा करणे किती सार्थ आहे पहा. परंतु त्यासाठी अगोदर दिव्य दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. पुढील बाबांचा संदेश, सद्गुरूंचे द्विभुज दर्शन होणे फार महत्त्वाचे आहे. तपोमिश्रित ज्ञान मिश्रित भक्तीने सद्गुरूंच्या द्विभुज दर्शनाने विश्वरूप जाणता येते. सद्गुरूंचे द्विभुज दर्शन हे कैवल्याचा पुतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा आहे. शरणागत साधकच हे परमसत्य यथार्थ जाणू शकतो. जे विद्वान केवळ अभ्यास म्हणून किंवा व्याकरण बोलून दाखवण्यासाठी अध्ययन करतात किंवा प्रख्यात कीर्तनकार म्हणून मिरवण्यासाठी आजकाल बरीच मंडळी कोणत्या तरी धर्मशाळेत जाऊन अध्ययन करतात, अशी मंडळी सद्गुरूंना कधीच जाणू शकत नाहीत. सद्गुरूंशी अनन्य न होता केवळ लौकिकाच्या मोहाने कीर्तन प्रवचन करतात ते मायावादी असतात. माझ्या मुखातून सद्गुरूच बोलत आहेत असा दावा करणारी मायावादी मंडळी आहेत.
असे मायावादी भक्त चुकीचे मार्गदर्शन करून लोकांच्यावर अन्याय आणि जुलूम करत असतात। ही मंडळी अनधिकृतरित्या परमार्थावर भाष्य करत असतात। गीतेचा यथार्थ बोध समजावून घेणारे शुद्ध भक्त या मायावादीच्या भाष्याने कधीच गोंधळून जात नाहीत। परमार्थाचा मुख्य हेतू म्हणजे सद्गुरूंना यथार्थ जाणून त्यांच्याशी अनन्य राहणे। स्वतःच्या लौकिकाचा त्यात तिळमात्र भाव नसतो। खऱ्या भक्तिमार्गाचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीला भक्तिमार्गाचा प्रसार करण्यासाठी दिलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। जी व्यक्ती सद्गुरूंशी अनन्य होऊन भगवत भावित झालेली आहे त्या व्यक्तीकडूनच भगवत भक्तीचा प्रसार होऊ शकतो। जय श्रीपाद।